प्रशांत कोरटकरनं आता हायकोर्टात धाव घेतली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिलेलं आहे आणि प्रशांत कोरटकरनं हायकोर्टात धाव घेतलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभरात चर्चेच्या केंद्रस्थानी प्रशांत कोरटकर राहिलेला आहे आणि कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला। न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे। तो सध्या फरार आहे आणि कोरटकरनं थेट आता हायकोर्टात धाव घेतली आहे। सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान दिलेलं आहे। दरम्यान कोरटकरच्या या अर्जावर आजच तातडीची सुनावणी होणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर कोल्हापूरमधून थेट जोडले गेलेत। प्रताप, काय नेमके या संदर्भात आता कोल्हापूरमधून अपडेट्स आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये तळ ठोकून आहे। आणखी एक टीम जी आहे ती त्याचा शोध घेत आहे। आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाणार हे जवळपास निश्चित होतं आणि त्याच पद्धतीनं कोरटकर हायकोर्टात गेलेले। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं निरीक्षण नोंदवताना अनेक मुद्द्यांवर बोट ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये अंतरिम जामीन देत असताना आपण पाहिलं की 4 मुद्दे कोरटकर यांना फॉलो करायला सांगितलेले होते। त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता फोन आहे त्या स्थिती तातडीनं तुम्ही पोलिसांकडे तपास कामी जमा करा। दुसरा मुद्दा होता की सीडीआर रिपोर्टमध्ये अशा कुठल्या गोष्टी नाही आहेत किंवा मी फोन केलाच नाही, एआय टेक्निकचा वापर केला अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलेला होता। तो सुद्धा तो मुद्दा चुकीचा आहे हे खोडून काढलेला आहे। म्हणजे अनेक मुद्द्यांवर आपण पाहतो की कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। प्रशांत कोरटकरच्या मनामध्ये खोट आहे अशा प्रकारची एक टिप्पणी त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे आपण पाहतो की अनेक मुद्द्यांचा अनेक सायटेशनचा उल्लेख करत या ठिकाणी जामीन अर्ज फेटाळला आहे। कारण अंतरिम जो जामीन अर्ज दिला होता त्याच्यामध्ये जे सूचना दिलेल्या होत्या तो फॉलो केलेला नाहीये। त्यामुळे आपण पाहतो की जिल्हा सत्र न्यायालयानं हा जामीन फेटाळलाय। आता हायकोर्टामध्ये कोणत्या मुद्द्यावर यामध्ये आर्ग्युमेंट होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आपण पाहतो की तपास अधिकाऱ्यांनी या संदर्भात व्यवस्थित टिप्पणी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी देखील महापुरुषांचा अवमान आणि 2 समाजामध्ये तेढ हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि या बेसवर त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशा प्रकारचा युक्तिवाद आज पुन्हा हायकोर्टामध्ये होऊ शकतो। त्यामध्ये हायकोर्ट कशा प्रकारचं निरीक्षण नोंदवतं आणि कशा प्रकारचा निर्णय देतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते अशा प्रकारची स्थिती असताना हायकोर्टात धाव घेतलेली आहे। त्यामुळे हायकोर्टात प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की पुन्हा त्याचा जामीन फेटाळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। निश्चितच या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवा प्रताप। आपण वेळोवेळी या संदर्भात ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।